स्पर्धा परीक्षा म्हटलं की नफा तोटा हा जो भाग आहे अत्यंत महत्वाचा मानला जातो, हे लक्षात घ्या. एकतरी एक्झाम्पल प्रत्येक परीक्षेमध्ये विचारलं जातं. म्हणूनच आज आपण या नफा तोटा या विषयावर व्हिडिओ बनवत आहोत. तर चला काही ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याविषयी आपण जाणून घेऊया. नफा तोटा म्हणलं की खरेदी किंमत आली, विक्री किंमत आली, नफा तोटा, त्याचा शेकडा नफा शेकडा तोटा कसा काढला जातो, या काही मूलभूत संकल्पना आहेत, त्याचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण यापेक्षा थोडीशी लेवल वाढवणार आहोत एक्झाम्पलची. तर आज आपण या काही प्राथमिक गोष्टींचा विचार करणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर अत्यंत महत्वाचा भाग असणार आहे हा पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे ह्या बेसिक गोष्टी आपण अगोदर शिकल्या पाहिजेत. तर चला आधी आपण विचार करूया नफ्याचा. नफा केव्हा होतो? समजा एखादी वस्तू 500 रुपयांना खरेदी केलेली आहे, म्हणजे आपण खरेदी किंमत लिहिणार 500 रुपये. खरेदी किंमत 500, विक्री किंमत समजा 500 रुपयाला घेतलेली वस्तू जर 600 रुपयांना विकली गेली, म्हणजे या ठिकाणी विक्री किंमत जास्त आहे, खरेदी किंमत कमी आहे. खरेदी किंमत म्हणजे काय? ज्या किमतीला वस्तू खरेदी केली जाते त्या किमतीला आपण खरेदी किंमत म्हणतो. म्हणजे या ठिकाणी विक्री किंमत ही जास्त आहे खरेदी किमतीपेक्षा. अशा वेळेला नफा होतो, अशाच वेळेला नफा होतो. मग हा नफा किती झालाय? 100 रुपये नफा झालाय. उघड आहे, तोंडी आहे. 600 वजा 500 म्हणजेच या ठिकाणी सूत्र तयार होतंय विक्री किंमत वजा खरेदी किंमत. या बेसिक काही गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. हे झालं नफ्याचं सूत्र. सेम वे आता आपण तोट्याविषयी विचार करूया. खरेदी किंमत वजा विक्री किंमत म्हणजे सीपी मायनस एसपी. सीपी म्हणजे कॉस्ट प्राइस, कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत, आणि एसपी म्हणजे सेलिंग प्राइस, विक्री किंमत. आता तोटा कधी होणार आहे? हीच 500 रुपयाची वस्तू जेव्हा 400 रुपयाला विकली जाईल, एवढ्याला 400 रुपयाला विकली जाईल. पहा आता कमी किमतीला वस्तू विकली गेलेली, वस्तू कमी किमतीला विकली गेली. पहा जास्त किमतीला खरेदी केली, 500 रुपयाला वस्तू खरेदी केली, विकली मात्र कमी किमतीला 400 रुपयाला. अशा वेळेला तोटा होतो. म्हणजे या ठिकाणी खरेदी किंमत जी आहे, खरेदी किंमत ही जास्त आहे विक्री किमतीपेक्षा. मग खरेदी किंमत 500, विक्री किंमत 400, अशा वेळेला तोटा होईल. आणि म्हणून तोट्याचं सूत्र या ठिकाणी तयार होते. पहा तोटा बरोबर 500 वजा 400 म्हणजेच खरेदी किंमत वजा विक्री किंमत. यालाच आपण म्हणतो कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. बरोबर आहे. या ठिकाणी सूत्र दिले खरेदी किंमत वजा विक्री किंमत नफा, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. अशा प्रकारे तोट्याचं सूत्र तयार होईल. तर चला आपण आता पुढचा भाग विचारात घेऊया. खरेदी किमतीचं सूत्र कसं तयार करता येईल, विक्री किमतीचं सूत्र कसं तयार करता येईल. आत्ताच आपण जे काही नफा आणि तोट्याची सूत्र पाहिली, हे दोन सूत्र, या दोन सूत्रावरून हे सूत्र तयार करता येतात. खरेदी किंमत, विक्री किंमत हे उदाहरणाच्या गरजेनुसार असतं. त्या वेळेला आपण पाहूया. ते पाठ करण्याची पण गरज पडत नाही. तर चला प्रत्यक्षात आता आपण उदाहरणाला सुरुवात करूया. उदाहरण क्रमांक 1. अगोदर आपण या उदाहरणातील किमती लिहूया. काय? विक्री किंमत, विक्री किंमत बरोबर 900 रुपये. एक वस्तू 900 रुपयांस विकल्याने म्हणजे विक्री किंमत 900 रुपये दिली, 150 रुपये नफा होतोय. नफा बरोबर 150. तर विचारले आपल्याला जर शेकडा नफा किती, शेकडा नफा बरोबर किती, शेकडा नफा बरोबर किती, अशा प्रकारचे उदाहरण आहे. तर पहा आपण ही दिलेल्या बाबी ज्या आहेत हे थोड्याशा वरती साईडला घेऊया. पहा आता आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफा काढण्यापूर्वी आपल्याला नफा आणि खरेदी किंमत माहिती पाहिजे. नफा आहे आपल्याकडे या ठिकाणी, आधी आपण खरेदी किंमत काढूया. जेव्हा नफा होतो ना तेव्हा खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा. विक्री किमतीमधून नफा वजा केला का आपल्याला मिळते खरेदी किंमत. मग विक्री किंमत आहे 900 रुपये, त्यातून नफा वजा करा 150 रुपये, बरोबर आले 750 रुपये.
आता आपण शेकडा नफा काढू शकतो आणि म्हणून शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत, हे सूत्र लक्षात घ्या. नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. आता नफा किती आहे? नफा 150 रुपये. खरेदी किंमत आपण आत्ताच काढली 750 रुपये गुणिले 100. आता भाग देऊया आपण. 0 0 कॅन्सल. 15 1 15, 15 5 75, खाली फक्त 5 शिल्लक राहिला, वरती हा 10 शिल्लक राहिला. 5 1 5, 5 2 10, 10 गुणिले 2 20. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर येईल 20. शेकडा नफा 20%. म्हणजे आपल्याला शेकडा नफा काढायचा होता, तो मिळाला 20%. तर चला आपण पर्याय क्रमांक पाहूया. आपण 20% पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर येईल. तर चला आपण पुढचं उदाहरण घेऊया. उदाहरण क्रमांक 2 पहा. आता हे दुसरं उदाहरण. आता हे दुसरं उदाहरण पाहण्यापूर्वी पहा काय दिल्यात यामध्ये बाबी, आपण त्यांचा विचार करूया. काय दिले आपल्याला? एक वस्तू 2070 रुपयांस विकल्याने, इथे सुद्धा आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे. विक्री किंमत बरोबर 2070 रुपये ही विक्री किंमत आहे. 270 रुपये नफा होतोय. नफा बरोबर 270 रुपये. आणि पुन्हा एकदा आपल्याला विचारलंय शेकडा नफा किती. तर शेकडा नफा बरोबर किती, सेम प्रकारचं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे, हे लक्षात घ्या. पहा आता शेकडा नफा काढण्यासाठी तुम्हाला माहित झालेलं आहे, शेकडा नफा काढण्यासाठी कशाची गरज लागते? बरोबर आहे. कशाची गरज लागते आपल्याला? एकतर आपल्याला नफा माहिती पाहिजे की जो उदाहरणात दिलेला आहे, आणि खरेदी किंमत माहिती पाहिजे. मग खरेदी किंमत आता पुन्हा एकदा आपल्याला सूत्र लिहायची गरज नाही. पुन्हा सूत्र लिहू नका. पुन्हा सूत्र लिहिण्याची गरज नाही. खरेदी किंमत बरोबर आपल्याला माहिती आहे विक्री किमतीमधून नफा वजा केला तर आपल्याला खरेदी किंमत मिळते. मग आता सूत्र लिहिण्याची गरज नाही आपल्याला. आपण आता डायरेक्ट लिहूया. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत आहे 2070, त्यातून फक्त नफा वजा करा 270, खरेदी किंमत मिळून जाईल 1800 रुपये खरेदी किंमत आली. राईट. आता आपल्याला काढायचं आहे शेकडा नफा. शेकडा नफा बरोबर आता सूत्र पाठ असावं आपलं. बरोबर. काय शेकडा नफा सूत्र? नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. नफा किती आहे? 270. नफा छेद खरेदी किंमत, खरेदी किंमत काढली आपण 1800 रुपये गुणिले 100. पहा आता पुढे 2 0 गेले, हे 2 0 कॅन्सल झाले. 9चा पाडा मोजूया आपण. 9 दुने 18, 9 त्रिक 27. म्हणजे वरती आली 3 0 30, 2 ने भाग द्या, 30 भागिले 2 उत्तर येईल 15. 15%. 15% आपल्याला शेकडा नफा. चला ऑप्शन नंबर पाहूया आपण. 15%. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. तर मला असं वाटतंय आता तुमच्या लक्षात आलं असेल शेकडा नफा आपण कसा काढतो. शेकडा नफ्यासाठी गरज असते जेव्हा उदाहरणार्थ जर शेकडा नफा काढायचा असेल आणि विक्री किंमत दिली असेल, तर विक्री किमतीमधून नफा वजा केला का आपल्याला खरेदी मिळते. खरेदी मिळाली की आपण शेकडा नफा काढू शकतो सूत्रामध्ये किमती टाकून. बरोबर आहे. आता आपण अशाच प्रकारचं उदाहरण पुढे घेऊया, परंतु शेकडा नफ्याच्या ऐवजी आता शेकडा तोटा कसा काढला जातो ते पाहूया. तर चला हे एक उदाहरण मला असं वाटतं तुम्ही सोडू शकता. त्यानंतर हे एक चौथं उदाहरण पहा. एक वस्तू 10,340 रुपयांस विकल्यास 2,820 रुपये नफा होतो. तर शेकडा नफा किती? या ठिकाणी शेकडा नफा काढायचा आहे. हे उदाहरण तुम्ही सोडू शकता. चला आता पुढे उदाहरण क्रमांक 5. याच्यामध्ये पुन्हा एकदा विक्री किंमत दिली 2,700 रुपये, 300 रुपये नफा झालाय. तर शेकडा नफा किती? अशा प्रकारचे उदाहरण आहे. तर याही ठिकाणी शेकडा नफा काढायचा आहे आपल्याला. तुम्हाला मी याप्रमाणे शिकवल्याप्रमाणे मला असं वाटतं शेकडा नफा काढायला काही अडचण नाही. चला पुढचं उदाहरण घेऊया आपण. इथे मात्र आपल्याला आता शेकडा तोटा काढायचा आहे. सेम वे आपल्याला जायचंय, फक्त आता सूत्रांमध्ये बदल होणार आहे. काय होणार आहे आपण ते आता पाहणार आहोत. चला
अगोदर आपण दिलेला भाग लिहूया. काय दिलंय आपल्याला? एक्झाम्पल नंबर 6. काय दिलंय आपल्याला? एक वस्तू 110 रुपयांस विकल्याने विक्री किंमत दिली आपल्याला. विक्री किंमत बरोबर 110 रुपये. बरोबर. 15 रुपये तोटा झाला. तोटा बरोबर 15 रुपये. तोटा बरोबर 15 रुपये. तर शेकडा तोटा किती झाला? शेकडा तोटा काढायचा आहे आपल्याला. शेकडा तोटा बरोबर किती? तर चला पुन्हा एकदा आपण सूत्राचा वापर करून याचा हा भाग पाहूया कसा करता येईल. आपण थोडा कलर चेंज करू तुमच्या थोडंसं स्पष्टपणे लक्षात येण्यासाठी. आता तोटा झालाय. जसं आपण शेकडा नफा काढताना खरेदी किंमत अगोदर काढत होतो त्याचप्रमाणे या ठिकाणी खरेदी किंमत लागणारच आहे. मग चला खरेदी किंमत बरोबर खरेदी किंमत बरोबर. आता तोटा होतोय ना. आता विक्री किमतीमधून जसं आपण नफा वजा करायचो तसं तोटा जर होत असेल ना तर विक्री किमतीमध्ये तोटा मिळवावा लागतो. विक्री किंमत अधिक तोटा. विक्री किमतीमध्ये तोटा मिळवल्याच्या नंतर आपल्याला मिळणारे खरेदी किंमत. मग विक्री किंमत किती आहे? 110 रुपये. त्यामध्ये तोटा मिळवला 15 रुपये. उत्तर आलं 125 रुपये. आता पुढे शेकडा तोटा काढणं अवघड नाहीये. चला आपण आता शेकडा तोटा काढूया. शेकडा तोटा. शेकडा तोटा बरोबर तोटा छेद खरेदी किंमत हे आपलं सूत्र असेल गुणिले 100 बरोबर. आता उदाहरणामध्ये तोटा दिलाय 15. खरेदी किंमत आपण काढली 125 रुपये गुणिले 100. 25चा भाग जाईल. 25 पाचे 125. 25 चौक 100. 5 ने 15ला भाग द्या. 5 त्रिक 15 आणि 4 त्रिक 12. 12% उत्तर आलं आपलं. 12%. शेकडा तोटा 12. चला ऑप्शन नंबर पाहूया आपण. ऑप्शन नंबर आपल्याला मिळतोय 12%. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. बरोबर आहे. चला आता पुढचं एक्झाम्पल घेऊया. तोट्याचा अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. पाहिजे एक वस्तू 500 रुपयांस विकल्याने 300 रुपये तोटा झालाय तर शेकडा तोटा किती? आता सूत्र न वापरता आपल्याला डायरेक्ट कसं आता हे सोडवता येईल ते पाहूया आपण. अगोदर आपण दिलेल्या बाबी लिहूया. बरोबर आहे. काय दिलंय आपल्याला? एक वस्तू 500 रुपयांस विकल्याने विक्री किंमत घेऊया. एक वस्तू 500 रुपयांस विकल्याने विक्री किंमत बरोबर 500 रुपये. 300 रुपये तोटा झाला. तोटा बरोबर 300 रुपये. आपल्याला काढायचा आहे शेकडा तोटा. शेकडा तोटा बरोबर किती? तर अशा प्रकारचे उदाहरण. आता सूत्र लिहिण्याची गरज नाही. बरोबर. सूत्र न लिहिता आपण हे सोडवणार. पुन्हा एकदा आपण अगोदर खरेदी किंमत काढून घेणार. विक्री किमतीमध्ये आपल्याला तोटा मिळवावा लागणार आहे. बरोबर. विक्री किंमत किती? 500. विक्री किंमत 500. 500 लिहूया इथं. अधिक तोटा. तोटा आलेला आहे 300. उत्तर आलं 800 रुपये. 800 रुपये खरेदी असणार आहे. 800 रुपये खरेदी. आता काढायचं आहे आपल्याला शेकडा तोटा. चला शेकडा तोटा काढूया आपण. सूत्र नाही लिहिलं तरी चालेल पण सूत्र चांगली पाठ पाहिजेत आपली. बरोबर. सूत्र चांगली पाठ पाहिजेत. परीक्षेला मग पाठ असेल तर लिहिण्याची गरज नाही. डायरेक्ट व्हॅल्यू जरी टाकल्या तरी लगेच आपला वेळ वाचतो. मग आता तोटा झालेला आहे या ठिकाणी 300 रुपये. तो लिहावरती अंशामध्ये 300. खाली खरेदी किंमत काढली आपण 800 रुपये गुणिले 100. दॅट्स इक्वल टू हे 2 2 0 कॅन्सल झाले. आता वरती भाग द्यायचा आहे. 4चा भाग देऊया पहा. 4 2 8. 4 7 28. 2 बाकी उरली. 4 25. 75/2
म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जर 2 ने तुम्ही 75ला भाग दिला तर 37.1/2 उत्तर येऊ शकतं. बरोबर आहे. हा भाग कसा दिलाय पहा, समजा हे 75 आहे, 2 2 1 जा 2 म्हणजे बे के बे, बेत्रिक 6, 7 मधून 6 गेला, 1 उरला, 5च्या अलीकडे लिहिला 15 झाले, बे 7 14, आता 1 उरलाय. बरोबर आहे. तो जो उरलेली बाकी 1 आहे ती वरती लिहायची आणि ज्याने भाग दिलाय तो नंबर आपण खाली लिहितो. 37.1/2. अशा प्रकारचं हे उत्तर येईल. चला आपण ऑप्शन नंबर पाहूया. ऑप्शन नंबर 3, पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. चला 2 एक्झाम्पल घेतले. चला ठीक आहे, याही ठिकाणी शेकडा तोटा काढायचा आहे तर मला असं वाटतं तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता. याही ठिकाणी शेकडा तोटा काढायचा आहे. हे सरावासाठी मी तुम्हाला उदाहरणे देऊ शकतो. पुन्हा या ठिकाणी खाली 5 उदाहरणे दिलीत पहा तुम्हाला मी सराव करण्यासाठी. पहा हे 4 उदाहरणे आणि यानंतर एक 5वं उदाहरण. या 5ही उदाहरणांचे खाली आन्सर्स दिलेत पहा. तर मला पूर्ण खात्री आहे तुम्ही हे उदाहरण नक्की सोडवणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा एक प्राथमिक भाग घेतलाय नफा तोट्याचा. पुढच्या व्हिडिओमध्ये या पुढची थोडीशी लेवल, त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये थोडीशी पुढची लेवल, कारण सगळे टाईप जर एकाच व्हिडिओमध्ये घेतलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि कंटाळवाणा होतो. पण आपण एका व्हिडिओमध्ये 1 ते 2 टाईप मॅक्झिमम अशा पद्धतीने कव्हर करणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, खूप छान पद्धतीने आपण आजचा पार्ट कंप्लीट केला. चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सगळ्या प्रकारचे टॉपिक्स, प्रत्येक टॉपिकवरचे प्रत्येक प्रकारचे एक्झाम्पल मी व्हिडिओज चॅनलवरती टाकणार आहे आणि सगळं काही तुम्हाला या ठिकाणी अपडेट्स वेळच्या वेळी मिळणार आहेत. तेव्हा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.